मी ना टाटामध्ये होतो त्यावेळी एक वाक्य शिकलो होतो की पीपल जॉईन ऑर्गनायझेशन अँड दे लिव्ह बॉसेस. लोकं टाटासारखी मोठी ऑर्गनायझेशन काम चांगलं आहे म्हणून करतात, पण अल्टिमेटली तुमचा जर का इमिडिएट बॉस आहे ना, तो जर का चांगला नसेल किंवा तुम्हाला ते वर्किंग कल्चर आवडलं नाही, तर कितीही मोठा ब्रँड असू दे, कितीही असू देत, अल्टिमेटली लोकं टिकत नाहीत, ते सोडून जातात. आणि हे एखाद्या उद्योजकाला आपल्या बिझनेसमध्ये कळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण टाटा किंवा एवढे मोठे ब्रँड होऊ तेव्हा होऊ, परंतु आपल्या छोट्या-छोट्या बिझनेसमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, लोकं सॅलरीसाठी काम करत नाही. माझ्याकडे बरेच उद्योजक येतात आणि म्हणतात, "सर, ₹1000 फरकाने लोकं नोकऱ्या सोडतात. 1,500 कोणीतरी जास्त दिले की लोकं नोकऱ्या सोडतात." पण हे चुकीचं आहे. जर का ₹1,500 दिल्यानंतर, जास्त मिळाल्यानंतर लोकं नोकरी सोडतायत, तर याचा अर्थ हे एम्प्लॉईज तुमच्याकडे ट्रान्झॅक्शनल आहेत. त्यांची तुमच्या बिझनेसमध्ये अजिबात इक्विटी, कमिटमेंट नाही आहे. मग याचा अर्थ तुम्ही त्यांना नीट वागवत नाही आहे किंवा त्यांना खरंच इतकं कमी पेमेंट देत आहे की मार्केटपेक्षा त्यांना कंटिन्युअसली स्ट्रगल होतो आहे आणि त्यांना कंटिन्युअसली त्यांची व्हॅल्यू जी आहे त्याप्रमाणे पेमेंट मिळत नाही आहे. तुम्ही त्यांना कुठल्या प्रकारे वागवताय, त्यांच्या डेव्हलपमेंटवरती किती खर्च करताय, या सगळ्या गोष्टी त्यांना आपलंसं वाटतंय का की या रोलमध्ये मी डेव्हलप होतोय का. तिसरी गोष्ट म्हणजे लर्निंग अँड डेव्हलपमेंट. प्रत्येकजण काम करतो हा केवळ पैशासाठी नाही, तर आपली ग्रोथ त्या ऑर्गनायझेशनमध्ये कशी होईल, आपण त्यातनं काय शिकतोय का, आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करायला मिळतंय का, ह्या गोष्टींमुळे ते अटॅच होतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही आपल्या एम्प्लॉईजला अत्यंत रिस्पेक्टने वागवताय का. या चारही गोष्टी, आणि मी स्वानुभवानं सांगतोय की या चारही गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्यात, तुम्ही मार्केटपेक्षा 10% कमी पगार देऊन लोकं हायर करू शकतात आणि लोकं तरीसुद्धा तुमच्याकडे टिकतात. या 4 गोष्टींना लोकं पैशापेक्षा सुद्धा जास्त व्हॅल्यू देतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे या गोष्टी परफेक्ट करा, लोकं तुमच्याकडे टिकतील आणि चांगलं काम करतील.